म्हणून तुला म्हटलं होतं दादा, याच्यानंतर तुला आयुष्यात मी कधीच म्हणणार नाही की मला भूक लागली. त्या माऊलीला नाही या समाजात कोणी वाढली हो, किती त्रास सहन केला माऊली. या जगामध्ये त्रास सहन केल्याशिवाय काहीही होत नाही. त्रास सहन करावाच लागतो. लक्षात येते माझं बोलणं? 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे असतात, बरोबर आहे की नाही? आता 4 दिवस सासूचे, राहिलेले सगळे सुनाचे, बरोबर आहे ना? आता बघा इकडं लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं. लोहाराचं दुकान म्हटलं की खिळे होते, हातोडी होती, हातोडा होता, छन्नी होती, कोळसे होते, एक गाडव होतं, मध्यभागी आयरन होती. मी त्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. हातामध्ये कुंकाचा करंडा घेतला. अगोदर हातोडीला कुंकू लावलं, हातोड्याला कुंकू लावलं, छन्नीला कुंकू लावलं. तर तो दुकानदार म्हटला अगोदर हातोडीला नाही कुंकू लावायचं, अगोदर आयरनीला कुंकू लावायचं आहे. म्हटलं आयरन जुनी आहे. हा म्हटला बाबा माझ्या पंजोबानी हीच वापरली, माझ्या आजोबानी हीच वापरली, माझ्याकडे सुद्धा हीच आली बाबा. मी म्हटलं अरे 3 पिढ्या जुनी आयरन आहे, 200 वर्षापूर्वीची. हातोडी नवी आहे? तो म्हटला हा बाबा हातोडी नवी आहे, हातोडा नवा आहे, छन्नी नवी आहे, आयरन जुनी आहे, पण तरीही आयरनीलाच कुंकू लावायचं आहे. म्हटलं आयरनीला का कुंकू लावायचं आहे? आता ऐका सगळे. त्यावेळेला त्या दुकानदारानं सांगितले बाबा अशा कितीतरी हातोड्या माझ्या हातून तुटल्यात, असे कितीतरी घन माझ्या हातून तुटलेत, अशा कितीतरी छन्न्या माझ्या हातून बोचऱ्या झाल्यात, आयरन मात्र 3 पिढ्या झालं तीच आहे. आता ऐका सा, आपण सुशिक्षित आहात. मी म्हटलं काय रे, हातोडी का तुटली आणि आयरन का टिकली? तो म्हटला बाबा हातोडा हे घाव घालणारे आहेत म्हणून लवकर तुटलेत, आयरन ही घाव सहन करणारी अजून टिकलेली आहे. आता कथेचे श्रोते आहात तुम्ही. बस आम्हाला साठे महाराजांनी सांगितले काही झालं तरी हरकत नाही पण आयरन बनायचंय, किती त्रास झाला तरी हरकत नाही पण आयरन बनायचंय. म्हणजे आपल्याला सहन करणारं बनायचे, सहन करणारं. महिला जर सहन करणाऱ्या बनत असतील तर एक दिवस तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे अशी आमच्या कथेची इच्छा आहे, लक्षात ठेवा. पुढे चालायचं आहे मला. देव बनणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे. आपण विचार करू साधू बनण्याचा. शिवकथा आपल्याला साधू बनायला शिकवते का याचा विचार करू. तर मला असं वाटते की साधू बनणं ही गोष्ट तर त्याहीपेक्षा कठीण आहे. साधू बनणं ही गोष्ट किती कठीण आहे असं जर तुम्ही मला विचारत असाल तर तुम्ही मला विचारूच नका. तुम्ही आळंदीला जा आणि आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राहत आहेत. त्या ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीजवळ जा आणि माऊलीच्या समोर हात जोडून म्हणा माऊली आम्हाला साधू बनायचे. ऐकताय? आम्हाला साधू बनायचे. माऊली सांगतील साधू बनायचे का? हा साधू बनायचे. मग विसोबा खेचरानं त्या ठिकाणी मारलं तरी म्हणावं लागतंय जे खळांची व्यंकटी सांडो साधू बनण्यासाठी. बापू या जगामध्ये काहीतरी करायचं असेल तर खूप सहन करावं लागते. या जगामध्ये तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत जा, पण 2 गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. बस 2च गोष्टी माझ्या लक्षात ठेवा बापू. पहिली गोष्ट डोक्यावर बर्फ ठेवायचा आहे आणि तोंडात साखर ठेवायची. नियमच आहे. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर. अर्थात बर्फा एवढं थंड राहायचं आहे आणि साखर एवढं गोड बोलायचं. या जगात अशक्य काहीच नाही. बघा तुम्ही 2 नियम जर पाळले तर माणूस मोठा होतो. लोक बोलतच असते सबर कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात. माऊली सिद्ध बेटात राहत होते. सांगावं लागेल मला. माऊली सिद्ध बेटात राहत होते. लहानपणातच माऊलीचे मायबाप गेले होते. मायबाप गेल्याच्या नंतर मुक्ताबाई एका कोपऱ्यामध्ये, ज्ञानदादा एका कोपऱ्यामध्ये, निवृत्ती एका कोपऱ्यामध्ये, सोपान एका कोपऱ्यामध्ये. 1-2 नाही 10 दिवस ही लेकरं उपवाशी झोपलेली होती. उपवाशी. फक्त माईची आठवण, फक्त बापाची आठवण काढत होते हे लेकरं. ऐकताय तुम्ही? 8 दिवसाच्या नंतर मुक्ताबाईनं डोळे पुसले. फार सुंदर प्रसंग आहे, लक्षात. मुक्ताबाई 7 वर्षाची. आई मुक्ताबाईनं डोळे पुसले
आणि ज्ञानदादाच्या समोर उभी राहिली मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणते, दादा, ए दादा, मायबाप गेल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही रे दादा. दादा, भूक लागली रे दादा, मला भूक लागली. मुक्ताबाई म्हणते, दादा, मला भूक लागली. ज्ञानदादाचे डोळे पाणावले. हातामध्ये सर त्या ठिकाणी उपरणं घेतलं, त्याला अशी गाठ बांधली. अशी गाठ असते, अशी गाठ बांधली, अशी, आणि अशी जोडी केली. इकडून 2 गाठी. त्याच्यामध्ये परात ठेवली आणि परात ठेवून आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्तासाठी माझा ज्ञानदादा ज्या भूमीमध्ये जे आले त्याच भूमीमध्ये भिक्षा मागितली. बहिणीसाठी भिक्षा मागणारा ज्ञानदादा कुठे, आणि बहीण येणार आहे म्हणून हलकी साडी घेणारा आजचा भाऊ कुठे. माय मेल्याच्या नंतर बहीणच आपली माय बनत असते दादा. बस मी घरी होतो बापूच्या, बहीण पाया पडायला, महाराज ही आमची बहीण आहे. मला असं वाटतंय माणुसकीचं हे पहिलं लक्षण. काही लागत नाही बहिणीला. 200 रुपयाची साडी घ्या, समाधानानं बहीण नेसून जाईल. अशा बहिणी पाहिल्यात मी, अशा बहिणी पाहिल्यात. भावाची गरिबी आहे ना, विको कमी कर. भावाची गरिबी आहे. इकडूनच 8 दिवस कष्ट केलं, रोजानं काम केलं, 1000 रुपये घेतले, त्या 1000ची साडी घेतली आणि माहेरावून येताना साडी घातली आणि इकडे येऊन सांगितलं माझ्या भावाने घेतली. काय प्रेम, काय प्रेम. ज्ञानदादांना हातात जोडी घेतली आणि माझे माऊली, माझा ज्ञाना बहिणीसाठी भीक मागण्यासाठी आळंदीमध्ये जात आहेत. लोकांनी भिक्षा नाही वाटली. सांगू, ज्यांचं नाव घेतलं की आज खायला गुलाबजाम मिळतात आम्हाला. ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम ज्यांच्या नावावर मिळतात ना, त्यांना या समाजामध्ये एक भाकर सुद्धा कुणी वाटली नाही. परत निघाले. कुंभाराच्या आडीला आल्याच्या नंतर 4 मुठी पीठ मिळालं बाजरीचं. माऊलीच्या चेहऱ्यावर हसू आलं. माऊली म्हणतायत, मुक्ताचं जरी भागलं तरी बस, माझं काही झालं तरी हरकत नाही, माझ्या मुक्ताचं भागलं पाहिजे. रस्त्यानं निघाले. वाटात त्या ठिकाणी ते पीठ ब्राह्मणाच्या पोराने मातीमध्ये कालवून टाकलं. विसोबा आला. विसोबानं कानाखाली चापट मारली. माऊलीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. डोळे भरून आले आणि पीठ पायानं अशी झोडी फाडून टाकून खाली कालवून टाकलं. कशासाठी माहिती आहे बापू? विसोबा म्हणत होता, मी निघून गेल्याच्या नंतर वरचं पीठ भरून नेईल ना, हे सुद्धा यांना खाऊ द्यायचं. आठवा, डोळे भरून येतील तुमचे. कानाखाली चापट मारली. त्यावेळेला माऊली म्हणत होते, काका, ओ काका, माझ्यासाठी नाही हो, मुक्तासाठी द्या, मुक्तासाठी द्या. माझ्या मुक्तासाठी 2 घास तिच्या पोटात गेले पाहिजे. 8 दिवसानं मुक्ता उपवाशी हो काका, 8 दिवसानं. फाटलेली जोडी घेतली. माऊली बेटामध्ये जात आहेत. सिद्ध बेट म्हणतायत त्याला. बेटामध्ये गेल्याच्या नंतर 8वा प्रसंग. माऊली झोपडीत लावून घेतायत. ताटी लावून मध्ये बसतायत. ताटी लावून मध्ये बसल्याच्या नंतर मुक्ता पळत येते. माझ्या दादानं खायला आणलंय, माझ्या दादानं काहीतरी आणलं असेल. दादा जोडी फेकून देतोय, अंधार लावून घेतोय. एवढी 7 वर्षाची पोरगी झोपडीच्या समोर बसते. म्हणते, दादा, भूक लागली होती रे दादा, म्हणून तुला म्हटलं होतं दादा, याच्यानंतर तुला आयुष्यात मी कधीच म्हणणार नाही की मला भूक लागली. दादा, तुझ्या पाया पडते रे दादा, दादा, याच्यानंतर कधी नाही म्हणणार. पण दादा उघडणार. दादा असं मध्ये बसून कसं चालेल रे दादा? दादा, तुला जगाचे अपराध सहन करायचे, याच्यानंतर मला भूक लागली असं कधी म्हणणार नाही दादा मी.
पण दादा तुझ्या पाया पडते, दादा तू साधू आहेस. 7 वर्षाच्या चिमुकल्या मुक्तानं जगाच्या ज्ञानाला उपदेश करावा. ज्ञाना तू साधू आहेस. साधून असं बसायचं नसतं दादा. ज्यावेळेला भाऊ आपला रुसला जाईल, बहिणीनं माय व्हायचं असतं. आणि माय होऊन माय मेल्याच्या नंतर जर भाऊ रडायला लागला, बहीण सुद्धा डोळे पुसत असते. दादा मी आहे ना तुझ्यासाठी. आता मुक्ताबाई म्हणते दादा साधू आहेस तू. हा समाज 4 भावंडाचा संसार जर सुखाचा होऊ देत नसेल तर दादा या जगाचा संसार कधी सुखाचा व्हायचा. यानंतर मी कधीच म्हणणार नाही मला भूक लागली, पण दादा उघड ना. दादा असा मध्ये बसू नको रे, माझी विनंती रे दादा तुला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. आठवा ते चित्र डोळे भरून येईल. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. ऐका ना, ऐका ना आई, बघा ना माझ्याकडे डोळे भरून येतील तुमचे. आई ऐका, माऊली आठवा. ज्या माऊलीच्या नावावर सर आम्हाला आज पोटाला पोटभर भाकर मिळते ना. तुम्हाला ज्या वेळेला वक्तृत्व करायचंय त्यावेळेला माऊलीचं प्रमाण, माऊलीची ओवी घेतल्याशिवाय बोलता येणार नाही. त्या माऊलीला नाही समाजात कोणी वाढली हो. किती त्रास सहन केला माऊली.